नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ऊर्जा हुळबुट्टेंना म्हणत असते, तुमचं काय म्हणणं आहे? मी खरंच तुमच्यावर विश्वास ठेवू शकते का? कारण मला ना कळत नाहीये की तुम्ही काय करताय आणि कसं वागताय ते. कारण माझ्या लक्षातच येत नाहीये की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. असं हुळबुट्टेंना ती विचारत असते. तेव्हा हुळबुट्टे म्हणतात की तुमच्याकडे पर्याय आहे का? तुम्ही विश्वास ठेवायलाच पाहिजे माझ्यावरती. कारण तुम्हाला एकटीला ते होऊ देतील का? आणि तुम्हाला चिरडून टाकतील ते, असं ते ऊर्जाला बोलत असतात. तेव्हा ऊर्जाला ते म्हणतात की तुम्ही तो व्हिडिओ किंवा ते जे पुरावे आहेत ना ते गोळा करून आणा, तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, असं ऊर्जाला ते सांगत असतात. ऊर्जा म्हणते की ठीक आहे, ते जे पुरावे आहे ना ते नक्की मी गोळा करून आणेन, असं म्हणत ऊर्जा आतून तिथून निघत असते. हुळबुट्टे ना ती खरंच म्हणत असते की तुम्ही खरंच मला म्हणजे मदत करणार आहात का? कारण त्या मुलीला न्याय मिळवून द्यायला आपण कमी पडतोय. कारण ती मुलगी खरं तर गरीब घरातली, श्रीमंत आणि राजकारणी आहेत म्हणून त्यांनी तिच्यावरती अन्याय केलेला आहे. आणि एवढं सगळं जर होत असेल आणि आपण तिच्या बाबतीत असं चुकीचं घडत असेल तर आपण तिची मदत केली पाहिजे, असं ऊर्जाचं म्हणणं असतं. आता ऊर्जा तिथून निघून जात असते आणि त्याच वेळी हुळबुट्टेंना आठवतं ते म्हणजे त्यांनी घेतलेले पैसे. आणि मग ते त्यांच्या टेबलच्या तिथे येतात, खुर्चीवरती बसतात आणि मग ड्रॉवरमधून ते एन्व्हलप काढतात ज्याच्यामध्ये पैसे होते. हुळबुट्टेंना धक्का बसलेला असतो, म्हणजे त्यांना कळत नसते की आपण काय केले. म्हणजे मला ना प्रश्न पडलाय की हा हुळबुट्टे नक्की कोणाच्या बाजूने आहे? ऊर्जाला थोडी थोडी तो मदत करतोय, म्हणजे नक्की खरंच त्याला असं वाटतं का की या प्रकरणामध्ये आपण जे काय करतोय त्याचा फायदा होणार आहे? नक्कीच अशा गोष्टी घडणार आहेत का? हे मात्र खरंच खूपच पाहण्यासारखं आहे. कारण ऊर्जाला तो म्हणत आहे की असे पुरावे गोळा कर, इकडे हर्षवर्धनच्या माणसांकडून तो पाकिटं घेत आहे. याचा अर्थ काय आहे? म्हणजे नक्की हुळबुट्टे काय करणार आहे हा प्रश्न उभा राहतोच. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता आजी म्हणजे आजी साहेब ज्या आहेत त्या म्हणत असतात की काहीही झालं तरीही दिव्या ते दागिने तू दे आणि आत निघून जा. दिव्या म्हणत असते की या घरात कोणीच माझं राहिलेलं नाहीये, कोणालाच माझ्याबद्दल काहीच पडलेलं नाहीये, सगळेजण फक्त स्वार्थ बघत आहेत, प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वार्थ पडलेला आहे आणि त्या स्वार्थी वृत्तीने सगळेजण वागत आहेत. मला कळतच नाहीये की मी काय करू. माझं या घरात कोणीच नाहीये, आईसाहेब तुम्ही पण नाहीये, तुम्ही पण माझ्या बाजूने बोलत नाहीये, असं त्यांचं चाललेलं असतं, तिचं चाललेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असतात की बाद झालं आणि विजया तू पण इथून पुढे लक्ष घे, कारण काहीही झालं तरीही तू ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहे ते चुकत आहे, मान्य आहे मला. आणि ती कशी आहे माहितीये ना, तिला खतपाणी घालायचं काम नको ना करत जाऊ, तिला सोडून देत जा ना, काय करायचंय तुला तिच्याशी? तेव्हा ती म्हणते की माझ्या पसंतीची नसतानाही मी तिला दागिने दिले नाहीत का? मग मी अर्पितासाठी बनवलेले दागिने तिनं घ्यायची गरज काय होती, असं विजयाचंही म्हणणं असतं. आजीसाहेब तिला समजून सांगत असतात की हे बघ विजया, तुला माहिती आहे ती कशी आहे, त्यामुळं त्या बाबतीत जरा तू शांतपणे विचार कर, कारण ज्या गोष्टी तुला माहिती आहेत त्याच गोष्टी पुन्हा करू नकोस, असं तिलाही समजवत असतात. इकडे जे तिला काम देत असतात ऊर्जाला, त्या वकिलांकडे ती आलेली असते. ती म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना, मी बनवेल ना, मला द्या ना काम, वाटलं तर 100 रुपये कमी द्या, 200 रुपये कमी द्या, पण प्लीज मला कामाची गरज आहे. तेव्हा ते म्हणत असतात की नाही, कारण त्यांच्यासमोर दुसरी एक वकील असते, तिला ते ॲफिडेव्हिट बनवायचं काम देत असतात आणि तिला म्हणत असतात की हे बघ खूप अर्जंट आहे आणि ह्या ज्या केसेस आहेत तुला माहिती आहेत कशा आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ते बनवायला घे, असंही सांगितलं जात असतं. त्यासोबतच ऊर्जा म्हणत असते की काय चाललंय, म्हणजे तुम्ही सगळेजण माझ्याशी असे का वागताय, म्हणजे का मला मदत करत नाहीये? हां. तेव्हा ते म्हणतात की तू कोणाच्या विरोधात केस लढलीस? हर्षवर्धन जहागीरदार. अगं आमच्यासारखे वकील सुद्धा त्यांच्या पुढे उभा राहायला घाबरतात आणि तू ज्युनियर असून त्यांच्या विरोधात उभी राहिलीस आणि कोर्टामध्ये एवढा सगळा गोंधळ झाला, पडलीसच ना तोंडावरती. तेव्हा ते वकील तिला म्हणत असतात की हे बघ तुझी चूक झालेली आहे आणि तुला त्या चुकीची शिक्षा तर होणारच आहे. तेव्हा मात्र इकडे ऊर्जाला खूप वाईट वाटतं. ऊर्जा म्हणत असते बरोबर आहे, माझ्या बाबांच्या बाबतीतही तेच झालं. इकडे शैलजा मात्र एक वेगळाच डाव खेळत आहे. शैलजाला विजयाचं वाटोळं करायचं आहे. तिला हेच बघवत नाहीये की विजया जी काही आपल्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने वागलेली आहे किंवा विजयाला सगळा मान मिळतो या घरामध्ये, ती गोष्ट तिला बघवत नसते. म्हणून ती म्हणत असते बघितलं ना, ह्या दिव्याचं जरा जास्तच वाढत चाललंय, असं ती सांगू लागते. इकडे प्रभाकर आता ऑफिसमध्ये आलेला आहे आणि त्यांच्या ऑफिसमधले जे लॉयर आहेत त्यांना सांगत आहे की असे असे ॲफिडेव्हिट बनवायचे आहेत आणि हे काम लवकरात लवकर करायला घ्यायचं आहे. उद्याच्या उद्या मला 250 ॲफिडेव्हिट हवे आहेत आणि ते पूर्ण झालेच पाहिजेत, कारण हे झोपडपट्टीच्या लोकांचं काम आहे आणि त्यांच्या राहणीमानाचा प्रश्न आहे, त्यांच्यावरती रस्त्यावर राहायची वेळ येऊ शकते, त्यामुळे हे काम आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे.
म्हणजे गोरगरिबांसाठी राबणारा प्रभाकर आणि इकडे श्रीमंताच्या केसेस घेऊन पैसे कमावणारा हर्षवर्धन, हे दोघंही भाऊ आहेत आणि ते एकाच ऑफिसमध्ये काम करत असतात. खरं तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या विचित्र आहेत. त्या दोघी जणी त्यांच्या कलिग्स असतात ऑफिसमधल्या, त्या म्हणत असतात, पण सर 2 दिवसात कसं शक्य आहे, अहो पॉसिबलच नाही आहे हे सगळं. तर प्रभाकर म्हणत असतो की मला काही सांगायचं नाही, मला उद्या सकाळी सगळं काम पूर्ण पाहिजे. आता शौर्य तिथे आलेला असतो आणि शौर्य म्हणत असतो की किती ॲफिडेविट बनवायचे आहे. तर त्या म्हणतात 250. शौर्य म्हणतो आपण बाहेरून बनवून घेऊ शकतो ना, असं थोडंच आहे की आपण बनवले पाहिजेत. मला ती प्रोजेक्टची फाईल आणि किती रुपयाचे स्टॅम्प पेपरवर, 500 रुपयाच्या. मग 50 स्टॅम्प पेपर द्या, उद्यापर्यंत मी तुम्हाला 50 ॲफिडेविट बनवून देतो. तेव्हा तो म्हणतो की नक्की द्याल ना. तेव्हा त्या म्हणतात की हो. त्याला माहिती आहे की ऊर्जाला हे काम खूप चांगलं जमतं, इतरांच्या तुलनेत तिचा टायपिंगचा स्पीड सुद्धा दुपटीने वाढलेला आहे. तर त्या दोघी म्हणतात तू खरंच करशील ना शौर्य, नाहीतर प्रॉब्लेम होईल बघ, नाहीतर प्रभाकर सर उद्या काही आम्हाला सोडणार नाहीत. शौर्य म्हणत असतो माझ्यावर विश्वास ठेवा, द्या आणून. आणि मग प्रोजेक्टची फाईल आणि 50 स्टॅम्प पेपर आता शौर्याने घेतलेले असतात. इकडे ऊर्जाला फोन केलेला असतो की ऊर्जा माझं एक अर्जंट काम आहे, मला येऊन भेट, आणि असं त्याने सांगितलेलं असतं. इकडे या दोघींना टेन्शन आलेलं असतं की शौर्य खरंच उद्या तिचं काम त्यांचं काम करेल ना, का काही गोंधळ घालून ठेवेल. शौर्य मात्र ज्युनियर आहे तिथं ऑफिसमध्ये सगळ्यांमध्ये, त्यामुळं शौर्य ज्या पद्धतीने परिस्थिती हँडल करत असतो त्यामुळे बाकी सगळ्यांना थोडंसं टेन्शन वाटत असतं, काळजी वाटत असते. त्या दोघी वारंवार त्याला विचारत असतात, कारण त्या जर कामाचं काही झालं तर शौर्याला कोणी बोलणार नाहीये. एकतर शौर्य हा हर्षवर्धन सरांचा मुलगा आणि त्यात तो एवढा लाडका आहे की त्यामुळं काहीच असं कोणीच बोलू शकत नसतं. त्यामुळं त्या पोरींनाही काळजी वाटत असते. त्या म्हणत असतात की खरंच जमणार आहे ना हे सगळं. तेव्हा शौर्य म्हणतो की हो, मी उद्यापर्यंत 50 देतोय आणि अशी कामं आपल्याकडे असतातच ना, बघूया आपण काय होते, फर्स्ट टाइम देऊया तर त्या व्यक्तीकडे. तेव्हा त्या म्हणतात फर्स्ट टाइम नाही, काम व्यवस्थितच झालं पाहिजे. शौर्य म्हणतो त्याची गॅरंटी आहे, मी देतो व्यवस्थित करून. इकडे आता विजया आणि शैलजा दोघीही दिव्याच्या रूममध्ये आलेले असतात. दिव्याला म्हणत असतात की दिव्या, तुला जे दागिने मी आजपर्यंत दिले होते ते दे, असं विजयाने सांगितल्याबरोबर दिव्या म्हणते, पण मी का देऊ तुम्हाला ते दागिने, कारण ते दागिने माझे आहेत. तेव्हा दिव्याला ती बोलते, दिव्या बोलल्यानंतर ती म्हणते दे ना, मी दिले होते ना तुला दागिने, आता मगाशी तर आईसाहेबांच्या समोर एवढं बोलत होतीस ना, ते दागिने दे, असे दिव्याला सांगितल्यानंतर दिव्या कपाट उघडते आणि कपाटातनं जे सगळे बॉक्सेस आहेत दागिन्यांचे ते बाहेर काढते आणि ते दागिने देते. दिव्याला कुठं माहिती असतं की ते दागिने घेऊन या दोघी जणी निघून जाणार आहेत, म्हणजे दिव्याकडनं सगळे दागिने काढून घेतले जाणार आहेत. ही गोष्टच दिव्याला माहिती नसते. इकडे ऊर्जा आता थांबलेली आहे आणि ती विचार करत असते, तिला काम हवं आहे, काम तर मिळतच नाहीये, आता घरातलं काय करू, पायात घालायला चप्पल नाहीये. आणि एक कानातल्या विकणारी मुलगी म्हणत असते की अगं ताई घे ना, अगं खूप छान आहे, 150 रुपयाला तुझ्यावर छान दिसेल, असं म्हणत ती आपल्या बिचारी तिचा बिझनेस करत असते. सकाळपासून काहीच विकलेलं नसतं म्हणून तिला काळजी वाटत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा म्हणत असते नाही नको, ती म्हणते अगं 100ला घे ना, तुला म्हणून मी 100ला देते, अगं घे ना. तेव्हा ऊर्जा म्हणते नाही ग, कारण ऊर्जाला माहिती आहे की तिच्याकडे तेवढेही पैसे नाहीयेत आणि कानातल्यांसाठी पैसे खर्च करून काय करायचं. ती म्हणते अगं 80 रुपयाला घे ना, तुझ्यासाठी सांगते. तेवढ्यात शौर्य येतो आणि म्हणतो की ते कानातलं पॅक करा. शौर्यने लांबूनच पाहिलेलं असतं, ऊर्जाला ते कानातलं खूप आवडलेलं आहे आणि ऊर्जा त्या कानातल्याकडे पाहत होती. शौर्याने खिशातले पैसे काढलेले असतात, अगदी गरिबासारखे सुट्टे सुट्टे पैसे काढून तो तिला देत असतो आणि तिला म्हणतो की ती म्हणते बघितलं का दाजी, खरंच तुम्ही ना ग्रेट आहात, म्हणून तर तुम्ही लगेचच ताईसाठी एवढं मोठं कानातलं घेतलेलं आहे, अगदी मनातलं ओळखलेलं आहे, असा नवरा मिळायला नशीब लागतं. शौर्य हसत असतो. ऊर्जा मात्र तिथं काहीच सांगत नाही, कारण ह्या गोष्टी क्लिअर करायची गरजच नाही असं तिला वाटतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आणि शौर्य. ऊर्जा म्हणते अरे काय गरज होती ते कानातलं घ्यायची, अरे पायात घालायला चप्पल नाहीये, पिन लावलेली चप्पल घालून हिंडते आणि कानातलं गोळ घालून कुठं मिरवू, काय करू ते कानातलं घेऊन, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र शौर्य म्हणता असू दे, माझ्याकडनं असू दे, असं नको करूस, राहू दे, असं म्हणत शौर्य ते कानातलं देत असतो. परंतु ऊर्जा मात्र ऐकायला तयार नसते. त्याचबरोबर ऊर्जाला तो म्हणतो की अगं गिफ्ट नको समजूस, तुला गिफ्ट नको आहे की नाही, पैसे दे नंतर. ऊर्जा म्हणते कुठून देणार मी पैसे. तेव्हा शौर्य म्हणतो की एक काम आहे, करशील का, ॲफिडेविट बनवायचे 50, एका ॲफिडेविटचे 250 रुपये दिले जातील. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते काय, कुठून आणलंस हे काम. तेव्हा शौर्य सांगतो ते महत्वाचं नाही, अशी छोटी मोठी कामं मी तुला मिळवून देत जाईल, तू करशील का नाही तेवढं सांग. तेव्हा ऊर्जा म्हणते अरे आज संध्याकाळपर्यंतच ते बनवून टाकते मी,
बरं, तुला उद्या सकाळपर्यंत. शौर्य म्हणतो वाटलंच तर मी मदत करतो तुला. त्याच्यावरती ऊर्जाचं म्हणणं असतं की नाही नको, करते माझी मी. असं ऊर्जाने सांगितल्यानंतर शौर्य म्हणतो की चालेल. मग ऊर्जा जात असते. शौर्य ती फाईल ते सगळं तिला देतो आणि म्हणतो की नक्की जमेल ना, म्हणजे बघ विचार कर, मदत करू का मी तुला. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही रे, नाही गरज त्या मदतीची, होईल सगळं, मी करेल, असं सुद्धा ती सांगू लागते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे विजयाने आता ते दागिने घेतलेले असतात आणि दिव्याला ती म्हणत असते मगाशी तुझी बोललीस ना त्याच्यामुळं तुझ्याकडून हे दागिने मी काढून घेतलेले आहेत, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे दिव्या म्हणत असते पण का का काढून घेतले तुम्ही माझ्याकडून, कारण ते मला दिले होते ना, ते माझे होते ना, मग का तुम्ही काढून घेताय, असं तिचं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र विजया म्हणते की आता मिळणार नाही, कारण आईसाहेबांच्या समोर तू जे काय बोललेली आहे त्याची ही शिक्षा समज, तुला हे दागिने वगैरे काहीही मी देणार नाही. हे ऐकल्यानंतर दिव्याला खरं तर राग आलेला असतो आणि शैलजा म्हणत असते की चांगला धमाका होईल असं वाटलं होतं, पण झालं तर काहीच नाहीये. खरं तर व्हायला पाहिजे होतं ना, त्याशिवाय मजा येणार नाहीये, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्य म्हणत असतो की मी दिलेलं ते गिफ्ट आहे ते लक्षात राहील ना, ते घालशील ना. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो. ऊर्जाला एवढा आनंद झालेला असतो की इतकं मोठं काम मिळालेलं आहे, ही गोष्टच तिच्यासाठी फार मोठी असते. तिला खूप छान वाटत असतं, कारण काहीही झालं तरीही एवढं मोठं काम शौर्याने मिळवून दिलंय, या गोष्टीचा तिला आनंदही तेवढाच झालेला असतो. ती खुश झालेली असते. ती म्हणत असते खरंच. आणि त्याचवेळी एक तिथून चाललेले असतात, त्यांना ती बोलवते आणि म्हणते ते पाटाचं काय झालं. तेव्हा ते म्हणू लागतात की नाही अजून तरी नाही मिळालेलं ते. तेव्हा तिला शौर्यला ती विचारते कसलं, शौर्य विचारतो कसलं पाठ काय. ती म्हणते ते नाही, काही नाही रे, जाऊ दे. मग ते कानातले तिच्या हातात देतो आणि म्हणतो हे घे. बरं पैसे दे मला, तुला गिफ्ट म्हणून नको आहेत ना, चप्पल पण होईल, सगळं होईल, काळजी नको करूस, असं तिला समजून सांगू लागतो. कारण इकडे ऊर्जाला काळजी वाटत होती पैसे कसे कमवायचे. आता 50 ॲफिडेविट ₹250 प्रमाणे जर ती धरला हिशोब तर जवळजवळ 12,500 रुपयांचं काम आहे. आणि आता ऊर्जा एका दिवसात ते काम करणार आहे. तिने शौर्यला सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं ऊर्जा ते काम करायला तयार झालेली असते. त्याचबरोबर इकडे ऊर्जा तयार होते आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता दिव्याने वेगळाच तमाशा सुरू केलेला असतो. ती येऊन डायनिंग टेबलवरती तिचं मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या, कानातले, अंगठी सगळं काढून मांडत असते. कारण इकडे विजयाचं असं म्हणणं आहे की तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आली आणि त्याचं हसणं तो विसरून गेलेला आहे. तुला या घरात माणसं राहतात हे सुद्धा पडलेलं नाही, कारण तू तुझा स्वार्थ बघत असतेस, असं त्याने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य आता ऊर्जाला सोडायला आलेला असतो. तो ऊर्जासोबत बोलत असतो. ऊर्जाला म्हणत असतो की खरंच आता भारी वाटणार आहे ना. ऊर्जा म्हणते की हो, मी नक्की करेल हे काम पूर्ण, तू त्याची नको काळजी करू, असं सुद्धा ती शौर्यला सांगू लागते. त्याचबरोबर शौर्य म्हणत असतो की चालेल. त्यानंतर इकडे आता घरी वेगळाच तमाशा सुरू झालाय. या दिव्याने गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे आणि सगळेजण विचारतात काय चाललंय. तेव्हा ती म्हणते की आईनेच माझे सगळे दागिने सगळं काढून घेतलंय ना, म्हणजे हिसकावून घेतलंय असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. त्यामुळं मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काहीही झालं तरीही मला आता या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात रस नाही, असंही सांगितलं जातं. आणि तिने सरळ सरळ आता डायनिंग टेबलवरती एक तमाशा सुरू केलेला असतो आणि त्या डायनिंग टेबलवरती या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तेव्हा मात्र आजीसाहेबांनाही राग आलेला असतो आणि आजीसाहेबसुद्धा चिडलेले असतात. आता हर्षवर्धन नक्की काय गोंधळ घालणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.